आता जसे ज्येष्ठ विजय निकम आहेत तसंच पत्रकारितेतलं एक खूप मोठं नाव ज्यांचा 50 वर्षांचा अनुभव आहे राजेश खन्ना, ते आता योगेशपर्यंत दिलीप ठाकूर इथे आहे आज उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून स्वागत करते. परमेश्वर प्रत्येकाला दान सारखं टाकतो असं नाही. बुद्धिमत्ता असेल तर सौंदर्य कमी असतं, सौंदर्य असेल तर कलासक्तपणा कमी असतो. पण यासाठी एक व्यक्ती मात्र खूप नशीबवान आहे. स्वतः ती बुद्धिमान आहे, ती स्वतः कलासक्त आहे, देखणी आहे आणि उत्तम अभिनेत्री आहे अशी आमची गौरी इंगवले. हिला मी ते सन्मानानं आमंत्रित करते. हॅलो, नमस्कार. गौरी, काय मनोगत व्यक्त करशील आज? पहिलं तर ॲक्च्युली सॉरी, मला खूप लेट झालं यायला. मी मडवरून येत होते आणि तुम्हाला सगळ्यांना थांबावं लागलं. आय एम रिअली सॉरी. मुंबईचं ट्रॅफिक तुम्हाला माहितीच आहे. पण मी खूप एक्सायटेड आहे या मूव्हीसाठी, कारण ही एक वेगळीच कॉन्सेप्ट आहे आणि फिमेल ओरिएंटेड चित्रपट आहे हा. आणि मला फिमेल ओरिएंटेड करायला खूप आवडतात आणि स्त्री अत्याचारावर आहे. आणि ॲल्गोरिझम तुम्ही बघितलं तर दिवसाला 30 ते 32,000 रजिस्टर्ड रेप केसेस होतात. अनरजिस्टर्ड किती असतील माहिती नाही, पण ती स्त्री कशातून जात असेल, काय होत असेल, पण त्यासाठी समाजाने तिच्याबरोबर कसं उभं राहायला पाहिजे आणि तिचा आवाज ऐकणं किती महत्त्वाचं आहे असं या चित्रपटात आपण बघू. आणि बाकी टीम तर सगळ्यांबरोबर काम करायला खूप शिकायला मिळालं सगळ्यांकडूनच आणि मजा आली. गौरी, खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.